नमस्कार मित्रांनो, धन मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कॅल्पर मोड. मी करण महाले तुमचा होस्ट. आज तुम्हाला स्कॅल्पर मोड आणि धन चार्ट्सवरनं आपण स्कॅल्पर मोड कसा वापरू शकतो हे सगळे आपण शिकणार आहोत. जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा आणि काही अडचण आली तर कॉमेंट नक्की करा आणि काही चांगलं जरी वाटलं तरी आम्हाला नक्की सांगा, कारण की आम्ही आणि आमची टीम खूप मेहनत करत आहोत तुमच्यासोबत हे कॉन्टेंट पोहोचवायला. तर चला बघूया स्कॅल्पर मोड आपल्या फायद्याचं कसा आहे. मी धन चार्ट्सवर आहे आणि तुम्ही इथं बघत असाल तर एक स्कॅल्पर हे बटन आपल्याला दिसतं. जसं मी एखादा स्टॉक ओपन केला, आता आपण ICICI बँक असं ओपन करूया, तर तुम्हाला इथे दिसेल चार्ट ओपन केल्यावर वरती मला हे स्कॅल्पर दिसतं. मी स्कॅल्परवर जेव्हा क्लिक करतो अशी छोटीशी विंडो ओपन होते. त्यात तुम्हाला एक सेल आणि बाय बटन दिसतं आणि मध्ये एक क्वांटिटी. आता आपण एक स्टॉक ओपन केला म्हणून त्याची एक क्वांटिटी दिसते. तुम्हाला जर हा स्टॉक खरेदी करायचा असेल स्कॅल्पिंगसाठी तर तुम्ही याच्यावर बायवर जर क्लिक केला तर तो बाय होईल आणि तुम्हाला इथे दिसेल की याची बाय प्राईस मार्केटवरती प्लेस झाली आहे. तुम्ही तुमच्या ऑर्डर विंडोमध्ये जाऊन बघू शकतात की तो आला आहे का नाही, पोझिशनमध्ये जाऊनही चेक करू शकता. इथे तुम्हाला चार्टवर लगेच दिसेलही, जेव्हा बाय होऊन जाईल तेव्हा तुमच्याकडे इथे बाय आणि त्याची लेवल आणि लगेच तुमचा M2M जो काय हालतो आहे तोही दिसेल. तुम्ही सेल करून लगेच त्याला इथनंच विकूही शकता. ही विंडो जाणार नाही. तुम्हाला इथे क्वांटिटी चेंज करायची तर तुम्ही ॲड करू शकता. 100 घ्यायचे तर 100, 200 घ्यायचे तर तुम्ही इथे 200. तुम्हाला हवं तसं चेंज करता येईल. तुम्ही माऊसनी आणि कीबोर्डनी फक्त वर आणि खाली अप अँड डाऊन ॲरो कीजनी पण हे अपडेट करू शकता. ते खूप साऱ्या गोष्टी आपण इथनं करू शकतो. इथे कळेल तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन अजून एक सेटिंग ऑन करून ठेवावं लागेल. जसं आता इथे सेटिंगचा बटन आहे, युजर सेटिंग्स. तिथे जर मी क्लिक केलं तुम्हाला ऑर्डरमध्ये यायचं आहे. इथे स्कॅल्परवर टिक असू द्या आणि तुमचं इथे इंट्राडे प्रॉडक्ट असू द्या. म्हणजे स्कॅल्पिंग जर तुम्ही इंट्राडेसाठी करत असाल तर ते इथे यायला हवं. म्हणून हे गरजेचं आहे हा मोड यूज करताना. ओके, करूया. आता जेव्हा आपण हे स्टॉकवर करून बघितलं तसंच मी तुम्हाला इंडेक्सवर करून दाखवतो. कारण इंडेक्समध्ये लगेच थोडासा फरक पडणार आहे त्याच्यामध्ये. कारण की इंडेक्समध्ये आपण इंडेक्सला नाही घेत आहे विकत. आपण जर स्कॅल्पिंग करू तर शक्यतो आपण फ्युचर्समध्ये जेव्हा स्कॅल्पिंग करू तेव्हा आपण फ्युचर विकत घेणार. पण जर तुम्हाला ऑप्शनमध्ये करायचं असेल तर काय करायला लागेल तेही बघू. 2 मिनटं समजून घेऊया. समजा मी निफ्टी फ्युचर ओपन करतो पहिले. मी इथे निफ्टी टाकलं आहे आणि निफ्टी फ्युचर्सवर जातो आणि फ्युचर सिलेक्ट केलं. परत माझ्याकडे फ्युचरचा चार्ट आला. मी स्कॅल्पिंगवर क्लिक करतो. तुम्हाला फ्युचर्सचंच दिसलं आहे इथे टॅब. स्कॅल्पिंगचं ओपन झालं बटन इथे आणि इथे निफ्टी डिसेंबर फ्युचर जो सध्याचा फ्युचर चालू आहे जवळचा फर्स्ट फ्युचर तो दिसतो आहे आणि बेसिक 1 लॉट 75 क्वांटिटी इथे दिसतं आहे. मी फ्युचरला बाय आणि सेल दोन्ही इथनंच परत करू शकतो. पण मला ऑप्शन्समध्ये करायचं आहे तर मी निफ्टी फ्युचरचा नाही तर निफ्टी स्पॉटचा चार्ट ओपन केला पाहिजे. तर आता मी निफ्टी स्पॉट ओपन करतो, इंडेक्समध्ये जातो आणि निफ्टी 50चं स्पॉट चार्ट ओपन करतो. आता मला निफ्टी स्पॉट चार्ट ओपन केल्यावर जेव्हा मी स्कॅल्पर बटनवर क्लिक करेल तर तुम्ही बघत असाल तर आता बघा इथे कॉल आणि पुट असे 2 ऑप्शन दिसायला लागले. बाय आणि सेलच्या ऐवजी मला काय हवं, मला कॉल घ्यायचा आहे तर मी इथे कॉलवर क्लिक करेल तर माझा कॉल बाय होऊन जाईल. आणि मला एक्झिट करायचं असेल तर इथे एक्झिट बटन पण आहे, मी तिथनं एक्झिट करू शकेल. तर मला तसं एक्झिटही करता येईल. आता तुम्ही बघत असाल तर कॉलच्या बटनच्या वरती मला त्याची स्ट्राईक प्राईस पण दिसतं आहे. निफ्टीमध्ये 26,400चा कॉल विकत घेतला जाईल आणि पुटमध्ये 26,350चा पुट विकत घेतला जाईल जेव्हा हे ओपन झालं आहे. खाली तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला निफ्टीचा 9 डिसेंबरचा 26,400चा कॉल दिसेल, 9 डिसेंबरचा 26,350चा पुटही दिसतं आहे. सेटिंग्सवर क्लिक कराल तर तुम्हाला इथे जाऊन सेटिंग्स चेंज करता येऊ शकते की तुम्हाला हे कुठली स्क्रिप्ट घ्यायची आहे, कुठली एक्सपायरीची घ्यायची आहे, कॉल घ्यायचा आहे, कुठला घ्यायचा आहे, 450 घ्यायचा आहे. तुम्ही इथे प्लसनी क्लिक करून वरती जाऊ शकता. तो दाखवत आहे की ATM+1 जात आहे की ATMला आहात तुम्ही. इथे जर मी ATM ठेवलं तर 350चे म्हणजे 26,350चे कॉल आणि पुट दोन्ही ट्रेड होतील. मी ओके केलं तर इथे 350 आले. मी इथे क्वांटिटी प्लस करत जाईल तर 75च्या मल्टिपलमध्ये म्हणजे 1 लॉट 2 लॉट 3 लॉट हे ॲड होत राहतील आणि मला इथनंही ते घेता येतील. मी जर इथे क्लिक करेल तर ते बाय होतील आणि तुम्हाला इथे विंडोमध्ये दिसून जाईल की बाय झाले का नाही. आता सध्या मार्केट बंद आहे म्हणून हे दिसलं नाही. अदरवाईज तुम्हाला इथे लगेच दिसेल आणि तुम्ही कॉलचाही चार्ट ओपन करून लगेच बघू शकता की हा फीचर कसा चालत होता. तसंच तुम्ही इथे जेव्हा ते दिसतील तर तुम्हाला इथे कॉलमध्ये जर तुम्ही जाल, आता समजा आपण निफ्टी 26,350चा कॉलही ओपन करूया, ऑप्शनमध्ये जाऊ आणि 350चा कॉल लावूया. कॉलमध्ये गेल्यावर जर तुम्ही टाईम फ्रेम छोटे ठेवलं आहे
आणि तुम्ही जर इथे स्कॅल्पर बटन दाबलं तर एक कॉलचं आता तुम्हाला बाय आणि सेल बटन आलं. जेव्हा तुम्ही स्पॉटवर होते तेव्हा तुमच्याकडे बटन वेगळे होते. इकडचं बटन होतं कॉलचं आणि दुसरं बटन रेडवालं होतं पुटचं. तर तुम्हाला कुठलं घ्यायचं होतं ते नक्की आलं. पण समजा तुम्ही त्या स्ट्राईक प्राईजमध्येच आहात, त्या ऑप्शनमध्येच आहात जो ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे, तर तिथे आता त्याच्या ऑप्शन्समध्ये फक्त डायरेक्ट बाय आणि सेल जसं आपल्या स्टॉकमध्ये आलं होतं तसं आलं आहे. तुम्हाला इथे दिसतं निफ्टी 9 डिसेंबरचा कॉल, कारण की मी ओपनच तो केला होता. इथे बाय आणि सेल बटन आहे. तर मला जर स्कॅल्पिंग करायचं असेल ऑप्शन्समध्ये ते खूपच चांगलं आहे माझ्यासाठी, कारण की मला फटाफट बाय आणि सेल करता यायला हवं. मी जाईल, एक्झिट बटन दाबेल आणि मग सेल करेल. बऱ्याचदा ऑप्शन्समध्ये आपल्याला असं होतं की मला खूप लगेच डिसिजन्स घ्यायला लागतात. मला खूप लगेच सगळे माझं ॲनालिसिस कंप्लीट करून मला माझ्या निष्कर्षावर यायला लागेल आणि मला काढायला लागेल एक ट्रेड किंवा घ्यायला लागेल. उशीर झाला तर ऑप्शन्समध्ये आपल्याला माहिती आहे की प्राइसेस किती फटाफट वरती खाली होतात. तर त्यामुळे हे आपल्या खूप फायदेशीर ठरू शकतं. हे तुम्हाला हवं तुम्ही तिथे ड्रॅग करून याला तुमच्या स्क्रीनवर ठेवू शकतात, जेणेकरून तुम्हाला हे जास्त सोपं जाईल ट्रेड करायला. तुमची लॉट साईज इथनं चेंज करू शकतात, प्लस आणि मायनस बटननी करू शकतात, अप आणि डाऊन ॲरो कीनी करू शकतात तिथे क्लिक केल्यानंतर, आणि मग तुम्ही ते कन्सिस्टंटली ट्रेड करू शकतात. तुम्हाला काय डाऊट आला तुम्ही धन ऑर्डर्स बाजूला ओपन करून ठेवा आणि तुम्हाला इथे दिसत राहील की ते आलं आहे का नाही. तुम्ही तुमच्या पोझिशनमध्ये जा आणि पोझिशनमध्येही बघत राहू शकता की आत्ता काय होतं आहे, तिथे काय चालू आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की खूप जास्त पोझिशन झाले, तुम्ही इथे एक्झिट ऑलवर या आणि तुम्हाला इथे एक्झिटमध्ये पण सगळे डिसिजन्स दिसतील आणि तुम्ही सगळ्या पोझिशन्स एकत्र इथनं काढता येतील. ते सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे स्कॅल्पर मोडमध्ये. आणि स्कॅल्पर मोड जर तुम्ही वापरत असाल तर तुमच्या खूप फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही जर वापरत असाल पहिल्यापासून तर मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा फीचर, आणि नसेल वापरात तर वापरून बघा एकदा. काही प्रश्न असलेस कमेंट करा, नक्की आम्हाला सांगा की तुम्हाला हा फीचर कसा वाटला, आणि नक्की भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.